पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चांगला सामना पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही बंधुराजांमध्ये हा खरं तर सामना खेळला जाणार आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक धाव येताना पाहायला मिळेल. महेशला आपण पाहतो आता स्ट्राईक एंड वरती. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ऑनसेट मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र धावचीच्या स्वरूपात कदाचित फलंदाज या ठिकाणी बाद झाले असते, परंतु व्यवस्थितरित्या मात्र बॉलला गॅदर त्या ठिकाणी केलं गेलेलं नाही आणि तदनंतर मात्र इथे सिंगल येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर केपीला आपण पाहणार आहोत. चांगले आज संपूर्ण दिवसामध्ये त्यांनी बॅटिंग केले आणि आपल्या खरं तर संघाला सेमीफायनल पर्यंत नेऊन पोहोचवलंय. इथे देखील चांगला प्रयत्न करावे लागणार आहेत इथून चॅम्पियन व्हायचं असेल तर. एका बाजूने कार्तिकने देखील इम्प्रेस केले. हाही फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॉलची वाट पाहत आहेत, परंतु बॉल त्या ठिकाणी डिक्लेअर साठी गेलाय. 2 धावा इथून येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अजून एक चांगला फटका, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडते, इथे मात्र एक धाव घेतली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता 6 वरती जाऊन पोहोचतोय. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती इथून जोडल्या जातील. सहा धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती आता गोलंदाज पाहायला मिळतील. सोहेल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसरं षटक फेकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु इथून मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे केपीला. संपूर्ण दिवसामध्ये आपण काय केले आता विसरून जावं लागणार आहे. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, भरपूर उंची घेणारा चेंडू आणि त्याला मात्र वाईट घोषित केलंय पंचांनी. वाईट बॉल घोषित केलाय. वॉर्निंग देखील पहिली देण्यात आले गोलंदाजाला. इथे ऑनसाइड मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. फिरून खेळण्याचा प्रयत्न, बाची कडा आता परतावा लागेल फलंदाजाला. मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू फेकला गेला खरं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आणि तदनंतर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडतो, रिस्की रन आणि चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेले. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 9 धावा धावफलकावरती इथून लागताना आपण पाहतोय. हाही बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि कुठलीही धाव मात्र इथे घेतली गेलेली नाहीये. 9 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत.
अजूनही या षटकातील शेवटचा आता चेंडू शिल्लक असेल आणि 9 धावा धावफलकावरती इथून जोडल्या गेल्यात. इथे डिफेन्सिव्ह पवित्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मैदानाच्या आतमध्ये सक्सेस देखील झाला आहे आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथून संपला गेला. 10 चेंडू आणि फक्त 10 धावा झाल्यात. प्रत्येक बॉलवरती एक सिंगलच घेण्यात आले असंच उल्लेख करावा लागणार आहे. आता गोलंदाजी मार्कवरती वीरेनला आपण पाहणार आहोत. मागच्या मॅचमध्ये अफलातून गोलंदाजी वीरेनने केली होती, परंतु इथून मात्र सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताय तर चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. मागच्या 2 गोलंदाजांनी 10 बॉलवरती 10च धावा खर्च केल्यात. आता तिसरं षटक संघासाठी, तिसरं आणि वैयक्तिक देखील तिसरं षटक. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आता मात्र वीरेन पाटीलला आपण पाहणार आहोत. फटका चांगला पहिल्याच बॉलवरती खेचून मारलाय, मोजून मारलाय आणि मापून मारलाय. ढगात लाइटिंग लावत सीमारेषेच्या बाहेर. बॉल 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकत असताना कल्पेशला आपण पाहतोय. सुरुवातीचे 2 षटक शांत होता आणि तदनंतर त्यांनी करून दाखवलं की शांत बसायला मी काही संत नाही. 2 षटकार आलेत, तिसरा येईल का, परंतु बाजी आपल्याला कडा पाहायला मिळते आणि तदनंतर या बॉलवरती पंच धावा किती असतील या बॉलवरती? 1 धाव. 23 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 1 धाव इथून काउंट केली जाईल धावफलकावरती. हाही बॉल उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 25 धावा धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. आता जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय घडतंय नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही. 1च धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल आणि पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. वेस्ट साइड बीमर पाहायला मिळाला. नो+1 एकूण 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील आणि पुढचा बॉल आता फ्री हिट. इथे काय घडतोय? डॉट बॉल आलाय. फ्री हिटचा बॉल होता आणि तोच सरळ चाललाय. विकेट कीपर कार्तिक यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती तब्बल 27 धावा 27 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. वीरेन थोडासा महागडा राहिला खरं तर. त्याच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या 5 बॉलवरती आणि आता शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रतीकला आपण पाहणार आहोत. एका संघामध्ये आपण जर पाहिलं तर कार्तिक आहे, दुसऱ्या संघामध्ये कल्पेशला आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक मार्गच असणार आहे. 27 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळतो. यॉर्क केला या बॉलला. अफलातून चेंडू. टाळ्यांचा कडकडाट होतो या गोलंदाजासाठी कारण पहिलाच बॉल त्यांनी यॉर्क लाईनचा फेकलाय. सुंदर चेंडू. डॉट बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. ज्या धावा खरं तर वीरेनने खर्च केल्या होत्या त्या मात्र आता थांबाव्या लागणार आहेत. इथे फटका चांगला आहे.
या बॉलवरती 4 धावा, चौकार. आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावेसाठी. खोदून काढलाय पुन्हा एकदा बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये प्रतीकने बॉलला अडवलंय. डॉट बॉल आलाय. 3 बॉल वरती फक्त 4 धावा खर्च केल्यात या पठ्ठ्यानं. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो फलंदाज मागच्या षटकामध्ये आक्रमक झाला होता त्याला मात्र आता थांबवलं. एक चौकार जरूर आलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील येणं बाकी असेल. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. चांगला सामना रंगतोय. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे आणि या बॉलवरती एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होईल का, नाही होणार. इथे मात्र 2 धावा काउंट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने आता धावफलक 33 वरती जाऊन पोहोचलंय. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल. 33 धावा धावफलकावरती इथून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक यांचा शेवटचा बॉल खरं तर शिल्लक आहे आणि शेवटच्या सत्रातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा यॉर्क केलं बॉलला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरी घेतली जाईल का, काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इथे 2 धावा कंप्लीट. तिसरी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता 3 होतील का, परंतु नाही होणार. इथं थोडस फनी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. सत्र समाप्त झालं धावफलकावरती. टोटल आपण जर पाहिलं तर या 2 धावा काउंट केल्या जातील आणि टोटल धावा झाल्यात 36-37 धावेचं टार्गेट इथून चेस करायचं आहे. चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. कार्तिकला आपण पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूने प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 35 धावा झाल्या. 36 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. पहिल्या सत्रामध्ये कल्पेशला आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये कार्तिक देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे आणि इथे मात्र चांगला सामना पाहायला मिळेल. 35 धावा झाल्या. 36चं टार्गेट आहे. चला सामना सुरू करा लगेचच. यस ओके. त्या ठिकाणी प्रेक्षक देखील मैदानाच्या आतमध्ये येतात. थोडासा सामना देखील थांबवला जाईल.
चला मॅचकडे आपण बोलतोय. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अनुजला आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी 20 बॉलवरती 36 धावा इथून गोळा करायच्या आहेत. मॅच लावते सुरुवात. स्ट्रायकरवरती कार्तिक हा फलंदाज पाहायला मिळतोय. इथे मात्र कुठलीही धाव येताना पाहायला मिळणार नाहीये आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. सुंदर सुरुवात करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान बॉल होता, वेगवान तेज तरार. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. लगातारचे 2 बॉल मात्र डॉट आलेत आणि पहिल्या सत्रामध्ये देखील तशाच प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं. धावा आल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली होती. हे देखील विसरून चालणार नाही आहे. फटका चांगला आणि इथे काय घडतोय, फटका फसला आणि आता मोठी विकेट. कार्तिकला परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. कारण इथून धावा जास्तीच्या बनवायच्या आहेत आणि प्रत्येक बॉल जर आपण मिस होतोय तर मात्र आता इथे चान्स घ्यावाच लागणार आहे आणि तेच करत असताना मात्र फटका फसला गेला आणि एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाली. व्हेरियन स्ट्रायकिंगवरती इथे देखील थोडंसं टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लगातारचा 4था चेंडू निर्धावलाय आणि अजूनही या षटकातील हे एक चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. बडन षटक इथून फेकलं जाईल का, हा देखील प्रश्न पडलाय. 4 चेंडू निर्धावालेत. इथे व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल आणि एकेरीच्या मदतीने आता मात्र धावाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा बॅकफुल जाऊन करण्याचा प्रयत्न होता. अजून एक चांगला बॉल. षटक देखील संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एकच धाव ही धाव फलकावरती लागले. कमालीचं षटक खरं तर अनुजनं फेकलं, त्याच्यामध्ये एकच धाव खर्च केले. आता दुसरं षटक फेकण्यासाठी कल्पेशला आपण पाहणार आहोत. इथे मात्र प्रतीकला चान्स घ्यावा लागणार आहे कारण धावा देखील पाहिजे तितक्या आलेल्या नाही आहेत. वेगवान बॉल होता. बॅट आणि बॉलचा कनेक्शन झालेलं नाहीये. अजून एक डॉट बॉल. जी सुरुवात मात्र अनुजने केली होती ना, तशाच प्रकारची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला देखील करताना आपण पाहतोय. डॉट बॉल फेकलाय. एकच धाव संख्या झाली धाव फलकावरती. यष्टांचा वेध. यष्टा उद्ध्वस्त केल्यात. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सोहेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा ही बॉल फिरवलाय. बॉल काढला बाहेर आणि अजून एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. काय खरं तर गोलंदाजी केली जाते. जशा प्रकारचे बॅटिंग आपल्या टीमसाठी हवी होती तशा प्रकारची बॅटिंग केली
आणि आता गोलंदाजी देखील त्याहून चांगली पाहायला मिळते. अजून एक बॉलला फिरवलं, टर्न केलं बॉलला, अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि आता मात्र हाही षटक मात्र मेडन षटकाच्या खगारवरती जाऊन पोहोचलाय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. मेडन षटक देखील फेकलं जाईल का? फटका चांगला आहे आणि झेल पकडलाय आणि या स्पर्धेतील मेडन षटक विथ विकेट. फलंदाज होत आहेत बाद. चालला हा सामना असंच म्हणावा लागणार आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु कनेक्शन चांगलं झालेलं नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय आणि आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता पाहायला मिळते की काय विरेन आहे परंतु मोठे फटके त्याच्या माध्यमातून येत नाही आहेत. आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राची धाव खर्च केली जाते. 2 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळत आहेत. हाही बॉल व्हाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव मात्र इथे सातत्याने मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 बॉलवरती येताना आपण पाहिली. 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. तिसरा लगातारचा तिसरा व्हाईट. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू चांगले फेकल्यानंतर त्याच्यानंतरचे लगातारचे 3 चेंडू वाईट आलेत. इथे फ्लाय दिली होती बॉलला, डॉट बॉल पाहायला मिळेल. आता मात्र चांगला चेंडू फेकलाय आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. हा वाईट आहे. हा देखील लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि त्याच्यावरती पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. व्हाईट बॉल पाहायला मिळाला. इथे सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कुठलीही धाव मात्र घेतली जात नाहीये आणि अजूनही आता या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव येताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये फक्त औपचारिकता आता पाहायला मिळणार आहे. चला नेक्स्ट मॅच फायनल आपल्याला पाहायला मिळेल. चांगला सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही सगळं आपण सज्ज राहायचं पुढच्या मॅच साठी. वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती 1 सिंगल धाव येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्ग वरती मंदारला आपण पाहतो आणि पहिला चेंडू वेगवान तेज स्तरावर पाहायला मिळाला. आहे चेंडू अतिरिक्त वेग पाहायला मिळतो. अजून 1 सिंगल धाव येताना पाहायला मिळेल. गतीचा प्रचंड वापर करत असताना मंदारला आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत या ठिकाणी समाप्त झालेत. अजून 1 चांगला चेंडू पाहायला मिळेल. लगातारचा 3रा चेंडू योग्य रीतीने हाताळला गेला आणि अजूनही आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि फुल टॉस बॉल होत आहे. गतीमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळालं.
वेगवान बॉल फाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे काय घडतोय आणि गणराज स्मॅशर संघ फायनल मध्ये धडक मारतोय. अफलातून खेळली पाहायला मिळाली या मॅच मध्ये. कल्पेश यांच्या माध्यमातून सामन्यावर देखील कल्पेशला दिला जाणार आहे आणि फायनलचा टॉस देखील केला जाईल. अफलातून बॅटिंग केली आणि आपल्या टीम साठी एक चांगला मोठा विजय मिळवून आणलाय. खर तर